नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना इथून पुढे पीक कर्ज घ्यायचं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी आता नुकतंच पीक कर्ज घेतलं आहे, अशा संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ती म्हणजे की जे आपली डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आहे, तर ही योजना जी आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी पीक उत्पादन प्रोत्साहन योजना आहे. आणि विशेष म्हणजे की या योजनेअंतर्गत जे काही सहकारी कृषी पतसंस्था आणि बँकाकडून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या अंतर्गत व्याजामध्ये सवलत दिली जाते. आणि नेमकी ती कशी दिली जाते या स्वरूपात माहिती पाहायचं झालं तर विशेष म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना कृषी निविष्ठामध्येच की आपल्या शेतीचा खर्च भागवण्यासाठी खते बियाणे यासाठी आपल्या शेतकऱ्यांना अतिशय अल्प दराने कर्ज मिळावे किंवा 0% व्याजाने कर्ज मिळावे. आणि त्यासोबत आपल्या शेतकरी बांधवांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड जी आहे तर ती मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या व्याजदरावर सवलत देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना जी आहे तर ती योजना सुरू करण्यात आली आहे. आणि यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना 3 लाख रुपयांचं कर्ज जे आहे तर ते 3 लाख रुपयापर्यंतच्या मर्यादेपर्यंत जे कर्ज असतं ते अल्प मुदत पीक कर्जची जी काय परतफेड असते तर त्या जी मुदत दिली असते अशा विहित मुदतीत परतफेड केल्यास केंद्र शासनातर्फे 3% आणि राज्य शासनातर्फे 3% असे एकूण 6% सरसकट व्याज सवलतीचा लाभ जो आहे तो देण्यात येत असतो. त्यामुळे आपल्या नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्णतः सरसकट जो काय व्याज सवलतीचा लाभ आहे तो मिळत असतो. आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं 3 लाखापर्यंतचं जे काही कर्ज आहे तर ते 0% दराने उपलब्ध होत असते. आणि त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतच्या घेतलेल्या कर्जावर बँकातर्फे 6% व्याज जे आहे ते आकारण्यात येते. आणि 3 लाख रुपयापर्यंतच्या मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीस केल्यास सरसकट 3% व्याजामध्ये दरात सवलत देण्यात येत होती. आणि आता राज्य शासनाने या देखील अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होण्यासाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने 3 लाख रुपयापर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत म्हणजे की 365 दिवस किंवा 30 जूनच्या आत करणाऱ्या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलतीचा लाभ देण्यासाठी सन 2021-22 पासून देण्याची योजना जी आहे ती जाहीर केली आहे. आणि यामध्ये जर महत्त्वाचं म्हणजे की राष्ट्रीयकृत बँका असतील, ग्रामीण बँका असतील किंवा खाजगी बँका असतील यांनी लाभधारकांची यादी व त्यासोबत त्यांनी घेतलेलं कर्ज आणि परतफेडीची रक्कम तसेच दिनांक आदी तपशिलात थेट तालुका सहाय्यक निबंधकाकडे मागणीचा प्रस्ताव जो आहे तो दाखल करतील. आणि त्यानुसार त्यापासून शिफारस केलेले प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध निधीनुसार प्रस्ताव जे आहे तर ते मंजूर केले जातील. आणि त्यानुसार जे काही व्याजाची रक्कम आहे ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असून आपल्या पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक सेवा देणारी ही योजना आहे. आणि यामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे तर या योजनेमध्ये सहभाग वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तर आपल्या वर्धा जिल्ह्यातील त्यासोबत आपल्या राज्यातील इतरही जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्याबरोबर त्यांच्यापर्यंत नक्की ही माहिती हा अपडेट हे व्हिडिओ नक्की शेअर करा की या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज जर आहे तर त्या कर्जाची विहित मुदत म्हणजे की 365 दिवस किंवा 30 जूनच्या आत किंवा 31 मार्चच्या आत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली असेल त्या शेतकऱ्यांना 0% व्याजाचा सवलतीचा लाभ जो आहे तो देण्यात येत असतो. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्याजाचा जे काही लाभ आहे तो देण्यात येत असतो. त्यामुळे शेतकरी बांधवांपर्यंत नक्की ही माहिती शेअर करा. चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.